खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या PFAS उत्पादनावरून वाद अधिकच चिघळलाय. एका बाजूला आंदोलनकर्त्यांनी हे उत्पादन तात्काळ बंद करण्याची मागणी लावून धरली आहे, तर दुसऱ्या बाजूला कंपनी प्रशासनाने आपल्या प्रक्रियेची सुरक्षितता आणि सर्व नियमांचे पालन होत असल्याचा दावा केलाय. या पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली होती, मात्र पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर अखेर परवानगी देण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले. गेल्या 75 दिवसांपासून कंपनीसमोर धरणे आंदोलन सुरू असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. केंद्र सरकारने दिलेल्या परवानग्या तात्काळ रद्द करून PFAS संदर्भात स्पष्ट कायदा होईपर्यंत उत्पादन पूर्णपणे बंद ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याच्या आरोपांनाही आंदोलनकर्त्यांनी फेटाळले असून हे सर्वसामान्य नागरिकांचे आंदोलन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनी पूर्णतः बंद होईपर्यंत साखळी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठलाही पक्ष विरहित मोर्चा आहे, एक लक्षात घ्या. हा मोर्चा काढताना अगदी पहिल्या दिवसापासूनच नव्हे तर हे आंदोलन पुकारताना पहिल्या दिवसापासून हे निपक्षपातीपणे सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व समाज, सर्व धर्मीय असे आम्ही हे आंदोलन करत आहोत. या आंदोलनापाठचा हेतूच एवढा आहे की इथली मानव जात जगली पाहिजे. तुमचे पक्ष मानव जात जगली तर तुमच्या नंतरचे पक्ष जगतील. त्यामुळं हा पक्षाचा कुठला मोर्चा नाहीये आणि कुठल्या पक्षामध्ये फूट पडली आहे, काय झाले हे बोलण्याची ही वेळ पण नाही. हे आंदोलन आज काही संपलेलं नाही. हे आंदोलन आजपासून, संध्याकाळपासून किंवा उद्यापासून हे साखळी आंदोलन होणार आहे आणि ही कंपनी बंद पर्यंत हे आंदोलन असणार आहे. सामान्य महिला यापेक्षाही मी एक आई आहे आणि मी एक आई म्हणून या मोर्चाला आलेली आहे. कारण उद्या हे ज्या पिपासमुळे कर्करोग जो होणार आहे किंवा जे काही रोग होणार आहेत, किडनी फेल होणार आहे, लिव्हर फेल होणार आहे, हे सगळं आमच्या मुलांचं होणार आहे. आमची पुढची पूर्ण भावी पिढी वाया जाणार आहे. ह्यात कुठलाही राजकीय पक्षाचा काही संबंध नाहीये. मी एक सामान्य महिला म्हणून आणि माझ्या मुलाला ज्यावेळेस सर्दी काटा जरी रुतला तरी ते नीट होण्यासाठी मी जीवाचं रान करते. मग अशा पिपासला आम्ही कसं काय गप्प बसू? एवढं जर पिपासमुळे जर आमच्या पुढची पूर्ण पिढी जर खराब होणार असेल, आमच्या मुलांना मुलं होणार नाहीत. राज्य सरकारने याला परमिशन दिली, सगळ्या कायद्यामध्ये राहून परमिशन दिली. म्हणतात कायदेच नाही तर कुठल्या कायद्याची परमिशन दिली तुम्ही?